पावसाळा सुरू झाला म्हणजे मासली बंद. परंतु ह्या पावसाळ्यामध्ये अगदी ताजी ताजी अगदी दर्या किनारीच्या बाजूला अशी जी मिळते बोंबील मासली म्हणजे बेनांची मासली, तर एकदम ताजी मासली असते. छोटी असतात पण चांगली टेस्टी आणि एकदम ताजी असतात. नमस्कार, वसई किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. तर आजही मी बोंबील मासली घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण ही केळं घालून ह्या रस्सा बनवणार आहोत. तर ही बोंबील मासली बनवायला खूप सोपी आणि चवीला तर खूपच टेस्टी. तर ती साफ कशी करायची ते पाहणार आहोत. त्यासाठी इथे ह्या तोंडाचा भाग काढायचा आहे, पोटातलं साफ करायचं आहे. हे बाजूचे जे कल्ले आहेत ते असे हातानेच निघतात, ते साफ करायचे आहेत. त्यानंतर शेपूट अशी काढून घ्यायची आहे आणि अगदी इझिली लवकर साफ होऊन जाते. हे पहा, हाताने देखील हे असं डोकं निघते. पोटातलं साफ करायचं, बाजूचे हे कल्ले काढायचे आणि शेपूट साफ करायची. आणि हे छोटेसेच आहेत, खूप जास्त मोठे नाहीत. त्यासाठी मी अख्खे ठेवणार आहे, 2 तुकडे करणार नाही. मोठे असल्यावर 2-3 तुकडे जसे साईज आहे त्याप्रमाणे तुम्ही ती कट करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे हे सगळे बोंबील आता आपण साफ करून घेणार आहोत. आज आपण या बोंबील रसामध्ये केळं घालणार आहोत. मागे एका व्हिडिओमध्ये मी भेंडी घालून हा बोंबील रस्सा कसा बनवायचा ते दाखवलेला आहे. तर ही बोंबील करी बनविण्यासाठी आपण साहित्य पाहूया. तर हे कच्चं केळं घेतलेलं ते सोलून त्यानंतर अशा गोल चकत्या कट करून घेतलेल्या आहेत. एक मोठा टोमॅटो, आलं लसूण आणि मिरचीचं वाटण. इथे मी पातीचा कांदा घेतलेला आहे आणि त्याचाच हा जो कांदा आहे पांढरा तो देखील बारीक चिरून घेतलेला आहे. आणि ह्या बोंबील रसामध्ये कढीपत्ता तुम्ही नक्की वापरा. आणि एक लिंबा एवढी चिंच घेतलेली आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. गरम घाला किंवा साधं घाला आणि ती अशी थोडीशी सुट्टी करून ठेवायची आहे, भिजत घालायची आहे. आणि बोंबील साफ करून घेतलेले आहेत. आता गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा फक्त तेल घालायचं आहे. तेल तापल्यानंतर गॅस कमी करायची आहे. त्यामध्ये आता पाव टीस्पून जिरे घालायचं आहे. जिरे छान फुलू द्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये हा पातीचा कांदा घातलेला आहे, तो पांढरा कांदा, त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्त्याने ह्या रसाला खूप छान टेस्ट आणि सुवास देखील येतो. त्याचप्रमाणे वाटण घातलेलं आहे. आलं लसूण आणि मिरचीचं हे वाटण ताजं कुटून घेतलेलं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. 1 टोमॅटो बारीक चिरून घालायचं आहे. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस एकदम कमी केलेली आहे, मंद आचेवरती हे आता आपण शिजवत आहोत. 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आहे. 1 टीस्पून बॉटल मसाला, तुम्ही तुमचा मिक्स मसाला घालू शकता. पाव टीस्पून हळद पावडर घालायची आहे. आणि मी इथे 1 टीस्पून कश्मीरी रेड चिली पावडर घातलेली आहे. रसाला चांगला मस्त रंग येतो. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे केळं आपण जे कापून घेतलेलं ते घालायचं आहे. आणि त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि अगदी मंद आचेवरती आपण शिजवत आहोत. प्लेट द्यायची आहे, परातीमध्ये पाणी घालायचं आहे आणि 1 मिनिटासाठी चांगली वाफ काढायची आहे. त्यानंतर हे जे गरम पाणी आहे ते त्यामध्ये थोडंसं घालायचं आहे, म्हणजे मसालेसुद्धा खाली लागणार नाही आणि केळं लवकर शिजते. पुन्हा एकदा झाकण द्यायचं आहे आणि परातीमध्ये पाणी कमी असल्यास त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे त्या वाफेवरती केळं शिजते. आणि 2 मिनिटांनी पुन्हा एकदा आपण चेक करायचं आहे. पाणी कमी वाटल्यास त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून पुन्हा एकदा झाकण द्यायचं आहे आणि केळं शिजेपर्यंत हे आता शिजवून घेणार आहोत. आता ही चिंच जी भिजत घातलेली त्याचा चांगला हा कोळ चिंच काढून घ्यायची आहे. कोळ काढून घेतलेला आहे. आता 2-3 मिनिटानंतर हे आपण केळं पाहूया, चांगलं मिक्स करून घेऊया. आणि आता केळं शिजलाय की पाहूया. केळ्याच्या फोडी जवळजवळ शिजत आलेल्या आहेत. आता त्यामध्ये ही कांद्याची पात घातलेली आहे. तुम्ही ही कांद्याची पातात टोमॅटो घालणार तेव्हा घातली तरी काही हरकत नाही, परंतु थोडी उशिरा घातल्याने त्या पातीचा सुवास छान राहतो. तर पुन्हा एकदम मिक्स करून घेतलेलं आहे आणि झाकण दिलेलं आहे फक्त 1 मिनिटासाठी. केळं एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे. हे केळं शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. तर त्यामध्ये आता हा चिंचेचा कोळ काढलेला, तो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा तुम्ही घालू शकता. आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे, कारण जास्त आंबट असणार. चिंच जशी तुमची आंबट आहे त्याप्रमाणे हे करायचं आहे. तुम्हाला चिंच नको असेल तर तुम्ही कोकम आगळसुद्धा वापरू शकता. गॅस फास्ट केलेली आहे. अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण चिंचेमध्ये ऑलरेडी मीठ असते. झाकण देऊन फक्त 1 उकळी घ्यायची आहे. प्लेटमध्ये पाणी कमी वाटल्यास पाणी घालायचं आहे, कारण तुम्हाला आंबट वगैरे चेक करायचं आहे.
आता फक्त 1 मिनिटानंतर छान आमटी उकळलेली आहे. आता फक्त टेस्ट बघायचं आहे. तुम्हाला आंबट किती जास्त असेल तर पाणी घाला, मीठ कमी असेल तर चेक करा. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि आता उकळल्यानंतर हे बोंबील घालायचे आहेत आणि हे बोंबील घातल्यानंतर आपण जास्त उकळवून घ्यायचं नाही किंवा त्याला चमचा देखील लावायचा नाही, कारण ही बोंबी मासली एकदम नाजूक असते, तर ती संपूर्ण अशी विरघळू शकते. आता अगदी मीडियम गॅस ठेवलेली आहे आणि छान एक उकळी घ्यायची आहे. एक उकळी घेतल्यानंतर हे बोंबील रेडी होतात. हे पहा, केळं आणि बोंबील. गॅस बंद केलेली आहे. त्यामध्ये थोडीशी आता कोथिंबीर पेरून घेऊया आणि छान मस्त हा केळं घालून बोंबील रस्सा आपला तयार झालेला आहे. भेंडी घालून बोंबील रस्सा बनवायचा असल्यास तर ती लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा. धन्यवाद.